नमस्कार मित्रांनो, इंग्लिश बोलूया या चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत। आज आपण एक महत्त्वाचा विषय बोलणार आहोत, ते म्हणजे इंग्रजीमध्ये मुलाखत देत असताना तुम्ही काय प्रकारची उत्तरे द्यायची आणि कशा पद्धतीने बोलायचे आहे। खूप जणांना इंटरव्ह्यू मध्ये इंग्रजीमध्ये बोलायचे म्हणजे थोडीशी भीती वाटते, पण तुम्ही काही बेसिक वाक्य जर तयार केली किंवा त्याची प्रॅक्टिस केली तर तुम्ही अतिशय उत्तम प्रकारे इंटरव्ह्यू देऊ शकता आणि इंटरव्ह्यू मध्ये चांगल्या पद्धतीने इम्प्रेशन क्रिएट करू शकता। आज मी तुम्हाला इंटरव्ह्यू मधले 6 मुख्य प्रश्न आणि त्याची एकदम सोप्या भाषेमध्ये उत्तरं कशी द्यायची हे तुम्हाला मी सांगणार आहे आणि त्या उत्तरांचा मराठीमध्ये अर्थ सुद्धा सांगणार आहे, जेणेकरून आपण काय उत्तर देतो त्याचा अर्थ सुद्धा तुम्हाला समजला पाहिजे। चला तर मग सुरू करूया। हे जे 6 प्रश्न मी सांगणार आहे ते प्रश्न जनरली प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये विचारले जातात, या अर्थाने मी हे 6 प्रश्न निवडलेले आहेत। आता प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये सगळ्यात पहिल्यांदा एकतर हा प्रश्न असतो की इंट्रोड्यूस युअरसेल्फ किंवा टेल मी अबाउट युअरसेल्फ, अशा पद्धतीचा प्रश्न असतो। तर अशा वेळी स्वतःला इंट्रोड्यूस करत असताना कशा पद्धतीचं उत्तर द्यायचं, चला मी तुम्हाला एक सॅम्पल आन्सर सांगते। तुम्ही अशा पद्धतीने उत्तर देऊ शकता। My name is Anita Patil. I am from Kolhapur. I have completed my BCom from Shivaji University. I am passionate about learning new things and I love solving problems. I have done 3 months internship in finance company and I am looking forward to start my career. तर तुम्ही अशा पद्धतीने उत्तर देऊ शकता। याचा अर्थ काय आहे, तर माझे नाव अनिता पाटील आहे, मी कोल्हापूरवरून आहे, माझं शिवाजी विद्यापीठामधून बीकॉम झालेलं आहे, मला नवीन गोष्टी शिकायला आवडतात, तसेच मला प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करायला आवडतं। मी एका फायनान्स कंपनीमध्ये 3 महिन्यासाठी इंटर्नशिप केलेली आहे आणि आता मी माझं करिअर सुरू करायला तयार आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही उत्तर देऊ शकता। जर तुमच्याकडे काही एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही त्या पद्धतीने बोलू शकता की आय हॅव 6 इयर्स एक्सपिरियन्स, अशा पद्धतीने सांगू शकता। किंवा याच्या आधी तुम्ही कुठे काम केलेलं आहे तर तुम्ही त्या कंपनीचं नाव आणि तिथे असलेला तुमचा एक्सपिरियन्स हा सुद्धा तुम्ही याच्यामध्ये इन्क्लूड करू शकता। म्हणजेच काय, तुमच्या उत्तरामध्ये तुमचा असलेला अनुभव, तुमचे असलेले स्किल्स, तुम्हाला काय करायला आवडते आणि तुमचे कोणते शहर आहे हे अगदी सहजतेने तुम्हाला सांगायचे आहे। आणखीन एक प्रश्न जो जनरली प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये विचारला जातो तो म्हणजे व्हॉट आर युअर स्ट्रेंथ्स, म्हणजे तुमची बलस्थाने काय आहेत। तुम्ही अशा पद्धतीने उत्तर देऊ शकता। आय एम अ फास्ट लर्नर अँड गुड टीम प्लेयर, आय ऑलवेज कंप्लीट माय वर्क ऑन टाइम, आय ऑलवेज स्टे काम अंडर प्रेशर। म्हणजेच काय, मी कोणतीही गोष्ट पटकन शिकतो, मी टीम सोबत चांगलं काम करू शकतो, मी माझं काम वेळेवर पूर्ण करते आणि मी प्रेशर मध्ये असले तरी सुद्धा मला शांत राहता येतं। तर अशा पद्धतीनं तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की असे काही तुमच्यामधले पॉझिटिव्ह गुण निवडा जे तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये अशा पद्धतीने सांगता येतील। आणखीन एक प्रश्न जो जनरली प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये विचारला जातो तो म्हणजे व्हाय शुड वी हायर यू, आम्ही तुम्हाला का निवडावं असं तुम्हाला वाटतं। तुम्ही जर फ्रेशर असाल तर तुम्ही अशा पद्धतीने उत्तर देऊ शकता। आय मे बी अ फ्रेशर बट आय एम व्हेरी हार्ड वर्किंग and eager to learn new things. I believe I can quickly adapt to your company's work culture. I am ready to give 100% to every task. म्हणजेच मी फ्रेशर असले तरी मी मेहनती आहे आणि मला नवीन गोष्टी शिकायला आवडतात। मी या कंपनीमध्ये प्रत्येक कामासाठी 100% द्यायला तयार आहे। अशा प्रकारच्या उत्तरांमध्ये तुम्ही तुमचा आत्मविश्वास दाखवा, पण ओव्हर कॉन्फिडन्स दाखवू नका। तुम्ही जर एक्सपिरियन्स असाल तर तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स सांगू शकता, किंवा तुम्ही एक्सपिरियन्स असाल तर तुमच्यामध्ये तुम्ही काय चांगल्या पद्धतीने करू शकता की जेणेकरून त्यांनी तुम्हाला हायर करावं, अशा पद्धतीच्या काही गोष्टी तुम्ही याच्यामध्ये इन्क्लूड करू शकता। उदाहरणामध्ये जर मी शिक्षकाच्या इंटरव्ह्यू साठी गेले असेल तर मी असे सांगू शकते, आय हॅव 6 इयर्स टीचिंग एक्सपिरियन्स अँड गुड ॲट टीचिंग इंग्लिश सब्जेक्ट। म्हणजे काय की मी टीचर म्हणून मला एक 6 वर्षाचा एक्सपिरियन्स आहेच, पण मी इंग्लिश सब्जेक्ट जो का आहे
तो छान पद्धतीने शिकवू शकते. म्हणजेच काय की तुम्हाला एखादा घटक किंवा एखादी गोष्ट जी चांगल्या पद्धतीने जमते ती तुम्ही त्याच्यामध्ये सांगू शकता. आणखी एक प्रश्न तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये विचारला जाऊ शकतो तो म्हणजे व्हॉट आर युअर वीकनेसेस. तुमचे वीकनेसेस काय आहेत. याचं उत्तर तुम्ही असे द्याल, समटाइम्स आय फोकस टू मच ऑन परफेक्शन बट आय एम वर्किंग ऑन मॅनेजिंग माय टाइम बेटर व्हाईल मेंटेनिंग क्वालिटी. म्हणजेच कधी कधी मी परफेक्शनवर खूप लक्ष देते पण आता मी वेळेवर काम पूर्ण करून क्वालिटी टिकवण्याचा प्रयत्न करते. म्हणजेच काय तुम्हाला तुमचा वीकनेस सांगायचा आहे पण त्याच्यावरती आता तुम्ही ते सुधारण्यासाठी किंवा तो वीकनेस ओव्हरकम करण्यासाठी तुम्ही काय करताय हे सुद्धा तुम्हाला सांगायचे आहे. इथे वीकनेस सांगत असताना सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की वीकनेस असा सांगायचा जो जनरली ज्याच्यामध्ये इम्प्रूव्ह करता येतं किंवा ज्याच्यामध्ये सुधारणा करता येते असाच वीकनेस तुम्हाला निवडायचा आहे आणि तो सांगायचा आहे. आणखी एक प्रश्न जो तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये विचारला जाऊ शकतो तो म्हणजे वेअर डू यू सी युअरसेल्फ इन 5 years. 5 वर्षानंतर तुम्ही स्वतःला कुठे बघता किंवा तुम्हाला कुठपर्यंत पोहोचण्याचा तुमचा मानस आहे. तर याचं उत्तर तुम्ही असं देऊ शकता, इन 5 years I see myself a skilled and confident professional in your company. I would like to grow, take more responsibility and contribute to the success of the team. म्हणजेच येत्या 5 वर्षांमध्ये मी तुमच्या कंपनीमध्ये एक कौशल्यपूर्ण आणि आत्मविश्वासू प्रोफेशनल म्हणून काम करत असेल. मला पुढे जाऊन जबाबदारी घ्यायची आहे आणि टीमच्या यशात हातभार लावायचा आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, अशा प्रश्नाचं उत्तर देत असताना तुमच्या करिअरची दिशा जी काय आहे ती स्पष्ट करा. आता आणखी एक प्रश्न जो तुम्हाला विचारला जाऊ शकतो तो म्हणजे डू यू हॅव एनी क्वेश्चन फॉर अस. म्हणजे इथे तुम्ही इंटरव्ह्यू घेणाऱ्या व्यक्तीला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता. म्हणजे तुम्हाला कामाची वेळ विचारायची असेल, कामाचे स्वरूप जे काय आहे ते विचारायचे असेल किंवा पेमेंटच्या संदर्भामध्ये काही शंका असतील किंवा तुमच्या मनामध्ये काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. अदरवाईज तुम्ही अशा पद्धतीने उत्तर देऊ शकता, नो आय डोंट हॅव एनी क्वेश्चन. किंवा तुम्ही अशा पद्धतीचा प्रश्न त्यांना विचारू शकता, yes I would like to know training process for new employees. Also what qualities do you look for in a successful team member. म्हणजेच हो मला नवीन कर्मचाऱ्यांबद्दल असलेल्या ट्रेनिंग प्रोसेस बद्दल जाणून घ्यायचे आहे आणि एक यशस्वी टीम मेंबर होण्यासाठी तुम्ही कोणते गुण शोधता हे सुद्धा मला जाणून घ्यायचे आहे. असा काही तुमच्या डोक्यामध्ये काही प्रश्न असेल तर तुम्ही तो विचारू शकता. अदरवाईज तुम्ही नाही असे उत्तर देऊ शकता. तुम्ही जर प्रश्न विचारलात तर ते तुमच्या उत्सुकतेचं लक्षण असू शकतं. त्यामुळे तुम्हाला काही प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही प्रश्न विचारू शकता. त्यांनाही वाटेल की तुमच्यामध्ये काहीतरी कंपनीविषयी जाणून घ्यायची उत्सुकता आहे. तर मित्रांनो, ही होती मुलाखतीमध्ये विचारले जाणारे प्रश्न आणि त्याची सोपी उत्तरं. तुम्ही रोज याचा सराव करा, आरशासमोर बोला आणि तुमचा आत्मविश्वास वाढवा. ही वाक्य पाठ करू नका, तुम्ही ही वाक्य समजून घ्या, प्रॅक्टिस करा आणि रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही ती वापरा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि इंग्लिश बोलूया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत इंग्लिश बोलूया आत्मविश्वासाने.